मार्गात आलो ना, मी असा विचार बोललो, हे भगवान बाबा हनुमान जी बोला, इतने दारू छूटते सब कुछ छूटते तो खर्रा नहीं छोड़ सकता क्या? असं मी साधारण चालता चालता शब्द बोललो, माझे शब्द लागले परमेश्वराला. मानते की बाबा जुमदेवजी म्हटलो, माझं खरा सोडून द्या, या सुपारी गुटखा मी खातच नाही. आणि ते क्रिया आज पण चालू आहे. आता खिशात बी राहिले ते काय म्हणतात चिकनी सुपारी, ते बी बंद आहे. आता ते खाण्याची आठवणच नाहीये. आपण संपूर्ण कुटुंब बाबाच्या दैवी शक्तीला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवत प्राप्ती निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर शाखा गोंद्याच्या वतीने महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताची मासिक चर्चा बैठक ग्राम पुरगाव इथं आयोजित करण्यात आलेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. आम्हाला एका भगवंताचे परिचय करून देणारे आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे सेवकीने ताईच्या स्वरूपात वाराणसी आई उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले आपले विजयजी भोंडे साहेब मार्गदर्शक शहापूर यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे शाखेचे पदाधिकारी बोपचेजी यांना माझा नमस्कार. उपस्थित मार्गदर्शक कावडेजी काटेवरजी सीतारामजी नेवारे बावनकरजी यांना माझा नमस्कार. उपस्थित ज्येष्ठ सेवक लालचंदजी नेवारे मुक्काम फुलचूर यांना माझा नमस्कार. तसेच उपस्थित माझा आदर्श मंच यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजचे संचालन करणारे राजकुमारजी राऊत गोंदेखारे यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे उपस्थित बाबाच्या कुटुंबातील सर्व सेवक सेविका मुले मुले उपस्थित आहेत. सर्वांना माझा नमस्कारजी. नमस्कारजी. मला चर्चा बैठकमध्ये उपाध्यक्षपद आहेत आणि त्यानिमित्त उपाध्यक्ष पदास्थानी मला 2 शब्द बोलणे अनिवार्य आहे. मी ते बोलत आहे. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानेन. मी माझ्या कर्माने चुकले यांची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पाळेल असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. तर आहे सकाळची विनंती आणि ह्या विनंतीद्वारे आपण सर्व मार्गात प्रवेश केलेले आहेत आणि ह्या विनंतीद्वारे आचरण पण केलेले आहेत. मला याची 100% खात्री आहे. कारण आज एक मासिक चर्चा बैठक आहे आणि मासिक चर्चा बैठकीचा अर्थ हाच आहे की नवे सेवक मार्गदर्शक जुने सेवक मार्गदर्शक याची बोलण्यामध्ये आदान प्रदान व्हायला पाहिजे. त्याच्याच माध्यमातून हे एक मासिक चर्चा बैठक आहे. आज या ठिकाणी ते गुरुजी सांगायला बसले, आपला रिश्तेदारही ह्या गावात असला आणि खरोखर आहे. मी पण आता त्या मोठ्या तुमकिण्यावरून आलो. माझा सगळा रिश्तेदार असून मी त्यांच्या घरी दिसला पण मी सीधाच आलो. कारण गोडी मार्गाची किंवा गोडी भगवंताची. हा मार्ग आपण भाग्यशाली आहो. आपल्याला मानव धर्म मिळालेला आहे आणि त्याच्या बी भाग्यशाली आपण जास्त जावं की आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे आमचे गुरु झाले आणि आम्हाला छोटीशी विनंती दिली, प्रार्थना दिलेली आहे.
आणि विनंती आपण प्रार्थना करतो. तर मी एक शब्द विचारतो तुम्हाला. सकाळीच विनंती सर्वांनी केलीच असेल आणि आपल्यासाठी योग बी मागला असतील, परंतु आपल्या दुसऱ्यासाठी योग किती व्यक्तीने मागितला सांगा बरं. कोणा मागितला? घराच्या आजूबाजूवाल्याविषयी. ज्यांनी नाही मागितला छान आहे आणि ज्यांनी नाही मागितला त्याच्यापेक्षा छानच आहे. आणि आपण म्हणतो संध्याकाळी मर्यादा जे भगवत नाम पाव. बाबांनी सीधा सिंपल हा मार्ग दिलेला आहे. शिकलेला असो किंवा अनपढ असो, गोष्ट एकच आहे. जो मरण पावला तो जिवंत झाला आणि जो जिवंत आहे तो मरण पावला. आतापर्यंत या ठिकाणी सांगितलंय. आता आम्ही त्या ठिकाणी संध्याकाळी म्हणतो की मी जुना विचार बंद केले. आणि आपण काय मागत असतो भगवंताला? साधी सिंपल विचाराची गोष्ट नाही. का मागत असतो? मार्गाच्या अगोदरी आपण होतो तर मागण्याचेच काम करतो आणि मार्गातही आलो तर आपण मागण्याचेच काम करतो. तर आपण ह्या विधीला प्राप्त कसे करणार? आता या ठिकाणी कोणाला 30 वर्ष झाले, 35, 40, 50 किंवा 20, 10, 5. बाबांनी विधी सर्वांना एकसारखी दिलेली आहे. सांगण्याचा तात्पर्य आहे का आपण तेच गोष्टी सकाळ संध्याकाळ. खरोखर गोष्ट आहे की आपण कधी दुःख परमेश्वराला मागतो का? मागतच नाही. तरी आपल्याला परमेश्वर दुःख देते. मग आपल्या बाबांनी एवढी साधी सिंपल विधी सांगितली आहे. आता तुम्ही म्हणाल का तुम्ही कसे बोलता? आपण तर स्वतःकरिता मागतच नाही. योग मागतो कोणाकरिता? हे भगवान बाबा हनुमानजी मंडळाकरिता, शाखेकरिता, आपल्या गावात एकता राहिल्या पाहिजे. आपल्या घराच्या आजूबाजूवाल्याला सद्बुद्धी द्या. अगर तुम्ही आपल्या स्वतःसाठी नाही मागितलं तर परमेश्वर तुम्हाला देणार का नाही देणार? आपण समजा दुसऱ्याची नोकरी करतो आणि तुम्ही त्याला पैसा मागता का? केवळ नोकरी करतो आणि तो मालक काय म्हणते? हे अपने पैसे उठाले, तूने काम किया ते 4 दिन के नाही. मग आम्ही का शिकतो? बाबांनी काय शिकवलं आपल्याला? मागण्याकरिता शिकवला की देण्याकरिता? दे तोच घे मार्गाचा मुख्य उद्देश आहे. जो देगा वही ले सकता है. आणि परमेश्वराला का पाहिजे? सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण म्हणजे कुठे आकार उतरवून आहे का? काय शब्द लिहिला राहील? मागा ना दुसऱ्याकरिता योग, तुमच्या घराच्या आजूबाजूवाली करिता. तुम्ही तर सिंगलच राहता आपल्या घरी परमेश्वराच्या समक्ष. तर विचार तर करून पहा किती आत्मनिर्भरपणे तुम्ही शब्द बोलू शकता बाजूवाल्यासाठी. तुम्ही स्वतः चेक करा. माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे आणि त्याच्यामधूनच अनुभव घ्या. माझा कार्य असाच आहे. असा योग मागण्याकरिता पाटाची आवश्यकता नाही किंवा दिवा जाळण्याची किंवा कापूर जाळण्याची आवश्यकता नाही. हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. आता म्हणाल का तुम्ही खर्रा खाता का? माझा खर्रा असाच सुटला. या ठिकाणी हा झाडाचा अंतर किती आहे? असाच कमसे कम 20 वर्षाच्या 27 वर्षाच्या अगोदर मार्गात आलो ना, मी असा विचार बोललो, हे भगवान बाबा हनुमानजी बोला इतने दारू छूटते, सब कुछ छूटते, तो खर्रा नहीं छूट सकता क्या? असं मी साधारण चालता शब्द बोललो. माझे शब्द लागले परमेश्वराला. मानते की बाबा जुमदूजी म्हटलो माझं खरा सोडून द्या, या सुपारी गुटखा मी खातच नाही. आणि ते क्रिया आज पण चालू आहे. आता खिशात बी राहील ते का म्हणतात चिकली सुपारी, ते बी बंद आहे. आता ते खाण्याची आठवणच नाहीये. शेतात पण काम केलं का? तर सांगण्याचे तात्पर्य काय? आपण जोपर्यंत दुसऱ्याला देऊ नये तोपर्यंत घेऊ शकत नाही. परमेश्वराला सत्य आचरण पाहिजे. बाबांनी सांगितलंय मी मरीन तर माझ्या नंतर माझ्या मुलाची देखभाल करा. पूर्ण विधी आपल्याला शिकवून राहिलेली आहे. आपण काय शिकतो? आपल्याला बाबांनी सांगितले देण्याची आदत पाडा, घेण्याची नाही. बिलकुल नाही. तू ट्राय तर करून पहा. आजच्या नंतर समोरच्या इतवारपर्यंत मी एक लांजेवार नोटीस करा की दुसऱ्यासाठी योग मागा, स्वतःसाठी बिलकुल नाही. हा प्रॅक्टिकल करून पहा. किती काही तुम्ही दुखी असाल तर
आपला तोच चालते. बाजीराव माटेची पत्नी होती, ती बरोबर आचरण करत नव्हती, कारण की सर्व मागण्यामध्येच येतात. जो सैतानी वृत्तीवाला मागण्यामध्ये येतात, बाबाच्या आदेशाला मानण्यामध्ये नाही आहेत. तिची काय व्यवस्था झाली, हालत काय झाली. आज आम्हाला 27 वर्ष मार्गात झाले. प्रॅक्टिकल अनुभवाची गोष्ट आहे. जास्त लांब नाही सांगत, आमचे पाहुणे आहेत अध्यक्ष साहेब, ते बोलतीलच, परंतु थोडासा एक अनुभव सांगतो. हे नेवारे जे आहेत बसल्यात, हे यांना आणि आम्ही जेमतेम नाहीतरी मला 27 वर्ष झाले, यांना शायद 25 वर्ष किंवा 26 वर्ष झाले असते. यांच्याही परिवारात याची मुलगी होती आणि ती बाबाच्या आदेशाला बरोबर मान्य करत नव्हती. का नेवारेजी? आणि ती एक आदेश मानला नाही, ते जडली एक वेळ. का नेवारेजी? जडल्याच्या नंतर तरी पण चांगली झाली, आराम झाली, त्याच्यानंतर पण मानत नव्हती. यांचा आचरण स्ट्रॉंग होता. बाबाची विधी बोलते, बाबाचा मार्गदर्शन भागवत गीतापेक्षा कमी नाही. तुमच्या जवळ असल अगर मार्गदर्शन तर जोपासून ठेवा, त्याला ऐका, समजा, सुधरा. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही या ठिकाणी. आम्ही सर्व शिकण्याकरिता आलेलो आहोत. तर बाबाच्या विधीनुसार मला असा विचार आला, हे माझी दुकान होती फुलचूर बस स्टॉपवरती मोटरसायकलची, आणि यांच्यासोबत आमच्या बोलणं चालणं आज बी आहे, कारण आमचा तालमेल जमून राहिला म्हणून आज बी आहे. तर यांची मुलगी दुबारा तब्येत खराब झाली याची मुलीची, यांचे आचरण स्ट्रॉंग दिसले आज बी आहे. मला असं वाटलं की यांचे आचरण स्ट्रॉंग आहे तर ते मुलगी त्रास देते, तिची तब्येत खराब झाली आहे. का नाही झाली होती का नाही? त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही, तिची तब्येत आहे तर त्या अंतिम स्थिती आली आहे. अंतिम स्थिती आली, ते मरण पावली. बाबाच्या आदेशाला मानला नाही. तिची जेमतेम वय किती होती? तिची वय किती होती मुलीची? 12-13 वर्षाची. बाबाला या आदेशाला मानतच नव्हती. आता ते मरण पावली, तिला आपण विसर्जन केलं नदीवरती, जाडून आले आणि येत होतो तर आपण फुलचुरामध्ये मध्ये होतो काजी, आणि यांनी बोललेले होते, अच्छा हो गई बोले, लांजीवर जी बोले उसको मुक्ति मिल गई बोले. महिन्याला मुक्ति मिली नहीं, उसको मुक्ति मिली नहीं. जो आदेशों का पालन करेगा नहीं बाबा के, उसको मुक्ति मिलेंगी नहीं. आज भी तोच आहे. आणि असे बोलले, महिन्याला मुक्ती नाही मिली. आता हे गेले आपल्या घरी, मी दुकानात गेलो, दुकानानंतर आपल्या घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी येणार झाला किंवा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी चायची दुकान आहे, तो पण आता सेवक म्हणून जाईल. आणि त्यांचा बेंच असा होता आणि माझ्या बेंच असा मोटरसायकलच्या रिपेरिंगची दुकान. आणि मी दुकानात आलो, सकाळच्या 10 वाजेची गोष्ट आहे. आणि 10 वाजे आल्याच्या नंतर तो दुकानदार मला सांगते, त्यांच्याच गावामध्ये एक पोवार होता, त्या पोवारांच्या पत्नीच्या अंगात ते गेली. पहा, तो भाऊ म्हणते, ते नेवारजीची मुलगी त्यांच्या अंगात गेली म्हणते. अरे महिन्याला होतं, हमको मालूम आहे था. आता मला माहित नव्हता का त्या पोवारींचा पती ह्या माझ्या बाजूलाच बसला आहे. आणि तो म्हणाला बसला, भाऊ बोले मैंने क्या किया? बोले अरे मैंने लो तुम्हारी बात नहीं है, वो ईश्वर और अपनी बात है. वो तुम्हारे घर में अगर लगे, वो क्या कर रहे हैं वो तुम जानो, हमारे को कोई लेना देना नहीं. आणि त्यांनी का केला माहित नाही, पण सांगण्याची इच्छा आहे. जोपर्यंत पूर्ण समर्पण आपण परमेश्वराला करणार नाही, तोपर्यंत मार्गाचा परिपूर्ण लाभ मिळू शकत नाही. हा जवळून पाहिलेला आहे. नेवारी जे आहेत बसले, विचारून घे. बाबाचे जो मार्गदर्शन आहे ते गीतापेक्षा महत्वाचे आहे. हा माझा आत्मविचार आहे ह्या मार्गातला. तर साधारण गोष्ट नको समजा. आपले गुरु महान आहेत, ते आम्हाला भेटले, त्यांची आदर करा. ते काही बोलत असतात सेवक, जुमदेवजी, एका अगरबत्तीचा मार्ग वगैरे वगैरे काहीतरी बोलत असतात. आम्ही आपल्या गुरुची कदर करू नये, काहीही बोलत असतो. पूर्ण समर्पण झालेलं नाही आहोत, म्हणून आपला जीवन मागे पुढे चालते. हा सांगण्याचा तात्पर्य आहे. सुखी समाधान तुमची इच्छा आहे, मला सांगण्याची, माझ्या जीवनात पुष्कळ अनुभव आहेत, पण मी ते नाही सांगत. मी हा सांगतो की आपल्याला सुख निर्माण कसा करावाचा आहे.
हे गोष्ट आपल्याला खात्रीपूर्वक आपल्या लक्षात ठेवायची आहे. तर आपल्याला कसा राहायचं आहे, आज बी ते प्रक्रिया चालू आहे. चाहे तर तुमच्या 5,000मध्ये तुमच्या जीवन चालते, 10,000 चालते, 20,000 चालते, की नाहीतर 60,000मध्ये आपली गृहस्थी चालत नाही का. त्याचप्रमाणे आपला थोडासा त्याग केला तरी होते, त्याच्यापेक्षा थोडा जास्त केला तरी होते, त्याच्यापेक्षा आणखी थोडा जास्त केला तरी आणखी. तर आपल्याला प्रत्येकाला अगर असते असा की आपलं जीवन चांगलं झालं पाहिजे, आपला चकचकीत झाला पाहिजे, आपण एकदम खालती दर्जाच्या कर्माच्या मार्गाच्या अगोदर होतो. त्याच्यासाठी देवाच्या नाही, बाप परमेश्वराला देवाच्या, आजूबाजूवाल्यासाठी योग मागावायचा, शाखेविषयी मागावायचा, मंडळाविषयी मागावायचा, एवढाच आपण करू शकतो ना. जास्तच वाटलं तर देशासाठीही मागावायचा. कारण का आपण ह्या देशात जगत आहोत. परमेश्वराने पूर्ण विधीद्वारे आपल्याला सांगून दिला जीवनाचा सारांश. म्हणून आपला जीवन हा मानव जीवन हा आनंद घेण्याकरिता आलेला आहे. म्हणून बाबांच्या तत्वशब्द नियमाच्या पालन मी तर करीनच, आपणही कराल. एवढेच 2 शब्द बोलून मी त्याच थांबवतो. सर्वांना मी नमस्कार करतो. नमस्कार जी, नमस्कार.